कल्याण पश्चिमेमधला जो लाल चौकी आणि तिकडे सोनवणे कॉलेज एवढ्या मोठ्या एरियातल्या लोकांना, तसंच साठेनगर वस्तीला एक मोठा भेडसावणारा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे डम्पिंग ग्राउंड. त्या डम्पिंग ग्राउंडवर वर्षानुवर्ष इलेक्शन्स लढले जातात त्या डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मग कल्याणातला जो घनकचरा आहे त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्या डोक्यात काही प्लॅन्स आहेत किंवा तुम्ही कसं त्याला सामोरं जाता? ॲक्च्युली डम्पिंग ग्राउंडची कॅपॅसिटी संपलेली आहे. डम्पिंग ग्राउंड हे स्थलांतरितच करायचं आहे, परंतु त्याला जी रिझर्वेशनची जागा होती उंबरठेला, तिथं मोठा प्रोजेक्ट करायचा होता, परंतु तिथे गावकऱ्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारकडनं एक योजना आली, ती तळोजाला हा प्रकल्प आहे. ते 4 ठिकाणी छोटे छोटे डम्पिंग हे केले, त्याची विभागणी कचऱ्याची करून तो कचरा त्यांना द्यायचा. त्या पर्यायाने त्यांना त्याचे पैसे महापालिकेला मिळेल. तर तळोजाचा जो प्रकल्प आहे डम्पिंग ग्राउंडचा, त्याला तो कसा कार्यान्वित करण्यात त्यासाठी मी प्राधान्य देईल. त्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटेल असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर म्हणजे एक कचरा किंवा महापालिकेत जो आपला स्टेशन रोड आहे त्या रोडवर पण कचरा कुंड्या आहेत आणि ते भाजी मार्केटचा कचरा तिथे डंप केला जातो आणि तिथे सटतो, त्यामुळे त्या रस्त्यावरच्या लोकांनाच फार त्रास होतो. तळोजाचा हा जो प्रकल्प राबवला गेला ना, तर त्यांची एक यंत्रणा आहे. ते कल्याण पूर्ण जो कल्याण पश्चिम आहे तिथे त्यांचे 4 डेपो तयार होतील आणि त्यामुळे हे जे रस्त्यावरच्या कुंड्या किंवा असं मोठ्या प्रमाणात असतं ना, त्याचं सॉर्टिंग ॲटोमॅटिक होईल आणि लगेच होईल. त्यामुळे तो दिसणार नाही असं मला वाटतं.